तुमची लाडकी मुलगी तीर्था आणि मी आहे रश्मी पाटील. स्वागत आहे तुमचं तिरास मोमेंट्स या आपल्या YouTube चॅनलवर. आज आषाढी एकादशी. पहाटेच 4 वाजल्यापासून आमच्या दिवसाची सुरुवात झाली. पहाटे सर्वप्रथम विठू माऊली आणि रुक्मिणी देवीचा अभिषेक करण्यात आला. त्यांना सुंदर असे वस्त्र परिधान करून मग झाली आरतीची सुरुवात. विठू माऊलीचं दर्शन आणि प्रसादाचा आस्वाद घेण्यासाठी भाविकांची भरपूर गर्दी जमली होती. सर्व सेवेकरी त्यांच्या कार्याला लागले होते. हे आमचे पंजोबा, हरिभक्तपरायण स्वातंत्र्य सैनिक शंकर शेनवार पाटील. पंजोबांनीच मंदिराची स्थापना केली. सर्व भक्त विठू माऊलीच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन भजन गात होते, नाचत होते. आणि ही आमची छोटीशी विठू माऊलीची भक्त. बघा कशी टाळ वाजवत आहे. मंदिरातील वातावरण अक्षरशः विठूमय झाले होते. या आहेत घणसोली गावाच्या नगरसेविका सौ मोनिकाताई लक्ष्मीकांत पाटील, म्हणजेच आमच्या नानी. बरं, मंदिराविषयीची पुढील माहिती आपण नानींकडून ऐकूया. आज आमच्या घणसोली विभागामध्ये एकादशी साजरी केली जाते आणि हे मंदिर आहे माझे आधी सगळे स्वातंत्र्य शंकरराव पाटील यांनी बांधलेले आहे. आणि मंदिराचा सर्व कारभार त्यांचे सर्व कुटुंब, त्यांचे मुले, त्यांच्या आणि लागणारे आम्ही बघत असतात. आणि गेल्या 38 वर्षापासून येथे एकादशी नव्यानं सर्व कार्यक्रम आयोजित केले जातात. आणि मंदिराकडे आजचं खूप आहे आणि अत्यंत आनंदाने हा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि गणपती सर्व नागरिकांना या कार्यक्रमाचा लाभ होत आहे. तसेच खूप काही वर्षापासून काही एकादशीला पंढरपूरला किंवा आनंदीला त्यांना जाता येत नाही, त्यांना आपल्या या देवाचं दर्शन आपल्या घणसोली गावातच होत आहे. त्याबद्दल मी सर्व कुटुंबियांचे आभार मानते. कारण माझ्या आजोबांच्या सेवेमुळे सर्व नागरिकांना त्यांचा लाभ होत आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही आजची आपली आषाढी एकादशीची व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब